पहिली गोष्ट, या वर्षी सुद्धा लोकांची खूप कळी सेटिंगची अडचणी आहेत. 100%. हां. आणि उत्तर भारतातला मी दुपारी रिपोर्ट घेतला उत्तर प्रदेशात. तर तिकडं वादळ काल खूप झालं. हो. तिथं आंब्याचं नुकसान झालं. तर मला बिहारचा रिपोर्ट मी घेईल सगळीकडला त्यावेळेस तिथलं परिस्थिती कळेल. पण असं आहे ना? फक्त लिचीचा थोडासा प्रॉब्लेम येतो 1 महिनाभर. तर हां. त्यावेळेस आपण थोडंसं माल मापात काढून आलेला माल काढून बाकीचा स्टॉप करू. हो, 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 हो. चालतं. म्हणजे गेल्यासारखं होईल यंदा मला नक्की. 100% बाजार ह्या वर्षी ही चांगलीच राहिली पाहिजेत. पुढच्या वर्षीची गॅरंटी आज आपण देऊ शकत नाही कारण लागवडी वाढलेल्या आहेत. नाही ते नाही सर, ऐका ना सर, आता मी 3 दिवस कंपनी मार्फत फिरतोय कंटिन्यू. बर आपल्या एक शिंदरी कंपनी आपण जो 1.5 वर्ष आपण त्याचे खत वापरतो ना. बर 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 यंदा आपला इतका रिझल्ट सुंदर आलाय. बाग ट्रेस पण नाही, मालावर शायनिंग चाकाकी आणि साईजला माल टाईट जोडला गेल्या वर्षीपेक्षा. बर बर तर त्यांच्याबरोबर फिरतोय मी आता एक 8 दिवस झाला कमीत कमी. इतक्या लोकांच्या बागात तेल जरी खराब झाल्यात, बर बागा पूर्ण बसल्यात. म्हणजे 10 जण फक्त 2 जण सक्सेस आहेत आजच्या नवीन भागामध्ये. आम्ही तेच ना पैसे होतात म्हणून बागा लावणं हो. आणि खऱ्या अर्थानं बाग तयार जोपासून आणणं हे एवढं सोपं गणित नाहीये डाळिंबाचं. नाही आता मी स्वतः लाईव्ह ते कंपनीवर फिरल्यामुळे मला अंदाज येतोय. हा 10 जणात 2 सक्सेस, 8 अजून पूर्ण केल्याग्रस्त बागा आहेत त्यांच्या. मी तेच सांगितलं, मी मागच सांगितलं किती लागवडी होऊ द्या 800 900 गवशे येतील आणि त्यातनं किती बी बाद होतील टिकणार आहेत ते खरेच टिकणार आहेत. आहेत लोक बाद आहेत. मी स्वतः बघितलं, डोळ्यांनी परीक्षा केली. मी थोडं फिरल्यामुळे लक्षात आली गोष्ट. हा काय नाही डाळिंबाची बागा आज लय फेल आहेत लोकांच्या. बर 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 सगळ्यांना डॉक्टर सगळ्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट भेटत नाही ना. हा 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 त्याच्यामुळे हे नवीन लय भरगडे शेतात येतात. हा खूप लोकांची परेशानी आहे. आता लाईव्ह बघितलं कळतंय माणसाला. तुम्ही कसं अपडेट जाता जेव्हा माणसाला सगळं कळतंय तसं आपण फिरलो ना ग्राउंड लेवलला. हा लय फरक आहे. बागा लय खराब आहेत लोकांच्या आता. नाही या वर्षी काय झालंय मध्ये जो पाऊस झाला गारपीट झाल्यानंतर केल्या वाढलेला आहे बऱ्याच ठिकाणी. नाही लय बेकार झालं ते. हा तुम्हाला मध्ये बागेचे फूट टाकतो मी लाईव्ह. टाका कारण एका जे राहिलेले बागा आहेत ना त्यांच्या यावर्षी आपल्याला पैसे बनवायच्यात म्हणून मी कालपासून बोलायला चालू केलेलं आहे ग्रुप. व्हिडिओ आपण फोन करा मला आता. म्हणजे काय आम्ही व्हिडिओ जोडले वाट बघून तुमचे काय. आता चालू केले ना मध्ये महाराष्ट्रात मालच नव्हते आणि मी राजस्थानकडेच टिकून होतो. आता पुण्यात चालू झाले, नाशिक चालू झाले, त्यामुळे आता अपडेट देणं माझी जबाबदारी आहे ना. भले तुम्ही जाग्यावर द्या इतर मार्केटला पाठवा पण शेवट लोक आज एवढी जवळजवळ 35-40 हजार लोक जोडले. तुमच्यात असते कसे आम्हाला तिथंच करतो जागेवर द्यायचं का मार्केटला आणायचं आणि असा अंदाज येत नाही आम्हाला. जागेवर अंदाज येत नाही, कधीच येत नाही अंदाज. एक गाडी काढली की एकाकडे गुण शेजवार 100+ पुढची. मग तुमच्या खाली आम्हाला अंदाज येतोय. तुम्ही गेल्यावर नाही का म्हणले जागेवर द्या पैसे जास्त जमते तुमचे, आम्ही जागेवर नाही बाकीचा माल दिला. मग मी तुम्हाला काय सांगितलं, एक लाईन आपली आहे ती व्यापाऱ्याला द्यायची का नाही द्यायची आपण ठरवायची आणि त्या लाईनवर आपल्या बागेचा अभ्यास करायचा आहे. 100%. मग गेल्या साहेब तोच केलं ना. एका साईडच्या 3 रागी उतरल्या तुमच्या आणल्या आणि यापर्यंत म्हणलं 3 रागी सोडून बोल म्हणलं बाकीचा. आपण तुम्ही काय म्हणले जागेवर कसा मागतात, मी म्हणलं जागेवर 160 मागतात. तुम्ही म्हणले डोळे दाखवून द्या. मी कुणाचा तोटा का करत नाही, शेवट तुम्ही एवढं रक्त वाकलेलं आहे त्याला. नाही बरोबर आहे ना. म्हणून एक लाईन आहे ना, भले जागेवर देताना ती लाईन भाली तोट्यात जाईल नाही तर फायद्यात जाईल. आपल्याला अभ्यास होतो लाईव्ह. पूर्ण बागेचा आपला व्यवहार चुकत नाही ना. पूर्ण बागेचा व्यवहार चुकत नाही. आपल्याला सरसर कळते मार्केटला आपल्याला हे रेट भेटतोय. मग आपण काय करायला निर्णय. तुमच्यासारखे सल्लागार असल्यावर अजिबात शेतकरी फसत नाही. बघा एक लक्षात घ्या की शेतकऱ्याला त्याच्या 4 गावातला आजूबाजूचा किंवा तालुक्यातला अभ्यास असतो. हो तुम्हाला पुऱ्या देशातला असतो. ह्या सगळ्या पुढच्या नाही शेतकऱ्याला त्याच्या आजूबाजूचा असतो. आमच्याकडे अख्ख्या महाराष्ट्रातला आणि वेगळ्या राज्यातला अभ्यास येतो. हो विशेष नाही काय. तो तुमच्यापर्यंत पोहोचवला तर तुम्ही सुद्धा जागरूक होता ना. अरे हे सांगते कोण